हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आहे, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी WHO एका लसीला रिकमेंड त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठली आहे ती लस? तिचं नाव आहे RTS-SAS01 नावाची लस त्या ठिकाणी आहे. लस आणि औषध याच्यामध्ये बेसिक फरक हाच असतो की एखादा रोग होऊ नये म्हणून जे औषध आपण घेतो त्याला लस म्हणतो, आणि आजार झाल्यानंतर तो बरा व्हावा म्हणून आपण त्या ठिकाणी औषधं त्या ठिकाणी घेत असतो. सो मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी लस विकसित करण्यात आलेली आहे. तिचं नाव आहे RTS-SAS01. ओके. WHO लहान मुलांमध्ये मलेरिया प्रतिबंधासाठी शिफारस केलेली ही दुसरी लस आहे. याच्या अगोदर R21 मॅट्रिक्स यम या लशीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरमनं या RTS-SAS01 लसीचं उत्पादन केलेलं आहे. मॉस्किरिक्स या नावानं देखील ही लस ओळखली जाते. ओके. नंतर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या महिन्यामध्ये फक्त हीच एक महत्त्वाची न्यूज होती. बाकीच्या सगळ्या इतर संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी आहेत. पहिली संक्षिप्त घडामोडी ती आहे, पुरुषाने इंजेक्शनच्या माध्यमातून घ्यायची जगातील पहिले कॉन्ट्रासेप्टिव्ह. लक्षात ठेवा, कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे निरोधक. ओके. बेसिकली गर्भनिरोधक म्हणून पुरुषांकडून बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी कंडोम्सचा वगैरे त्या ठिकाणी वापर केला जातो, परंतु इंजेक्शनच्या माध्यमातून जगातील पहिलं पुरुषांसाठीचं कॉन्ट्रासेप्टिव्ह विकसित करण्यात आलेलं आहे. त्याची चाचणी देखील यशस्वी झालेली आहे. आणि कुणी चाचणी केलेली आहे तर भारतातल्या ICMR, इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च. ओके. ह्याचा इंजेक्शनचं नाव आहे रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म्स अंडर गायडन्स, रिसुग असं देखील नाव म्हटलं जातं. 60 मिलीग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये पुरुषाला इंजेक्ट करून कॉन्ट्रासेप्टिव्ह हे त्या ठिकाणी दिलं जातं. नंतर 16वी आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि पोलिसिंग परिषद जी झाली ती केरळमधल्या कोची या ठिकाणी. नंतर दुसरा राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव, त्याचं नाव होतं भारत NCX म्हणजे नॅशनल सायबर सिक्युरिटी एक्झरसाइज. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाच्या माध्यमातून त्याचं आयोजन करण्यात आलं. 16वी कृषी विज्ञान काँग्रेस कोची या ठिकाणी पार पडली. कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा परिषद युनायटेड किंगडममध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे. नंतर एका चॅटबोटचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे किसान ई मित्र, किंवा त्याला पंतप्रधान किसान AI चॅटबोट असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. सो बेसिकली कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती देणं आणि विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठीचा हा चॅटबॉट त्या ठिकाणी आहे. नंतर जागतिक टॅलेंट क्रमवारी जी रिलीज करण्यात आली 2023ची, ती करण्यात आली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या संस्थेकडून. याच्यामध्ये स्वित्झर्लंड हा पहिला देश आहे आणि भारताचा क्रमांक यामध्ये 56वा आहे. सो इंटरनॅशनल टॅलेंट रँकिंगमध्ये स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे, तर भारताचा क्रमांक 56वा त्या ठिकाणी आहे. नंतर आपल्या देशामध्ये जे काही इंटरनेट प्रोव्हाइड केलं जातं त्या इंटरनेटच्या वेगावरून एक इंडेक्स रिलीज केला जातो. त्याचं नाव आहे ओक्ला स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स 2023. याच्यामध्ये 1 नंबरचा देश आहे UAE, 210.89 MBPS एवढा स्पीड इंटरनेटचा तिथं आहे. भारताचा क्रमांक त्याच्यामध्ये 47 आहे. 50 MBPS हे ॲव्हरेज स्पीड आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी इंटरनेटचं आहे. नंतर जसं कोविडचं पॅन्डेमिक आलं होतं तसं भविष्यात एखाद्या रोगाचं पॅन्डेमिक आलं तर त्याला जागतिक आरोग्य संघटनेनं नाव दिलेलं आहे. त्याचं नाव आहे डिसीज एक्स. सो भविष्यातील पॅन्डेमिकला जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेलं नाव, त्याचं नाव आहे डिसीज एक्स. 5 कोटी मृत्यू होतील असा अंदाज आहे. कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि 67% मृत्यूदर त्या ठिकाणी आहे. म्हणजे 100 लोकांना जर लागण झाली त्यातले 67% लोक मृत्यू पावतील. नंतर व्हल्कन 2020 नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली लेझर तयार करण्याचा प्रकल्प हाती घेणारा देश युनायटेड किंगडमनं अशा प्रकारे व्हल्कन 2020 नावाचा लेझर तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेतलेला आहे. नंतर बांगलादेशमध्ये रुपूर नावाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाला युरेनियमचा पुरवठा रशिया देशानं त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर देशातील जे काही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते आहेत त्यांना
भूकंप सूचना प्रणाली विकसित केलेली आहे गुगलनं. ओके, सो भूकंप सूचना प्रणाली म्हणजे काय? जर तुमच्या प्रदेशामध्ये भूकंप येणार असेल तर अगोदर तुमच्या मोबाईलवर तसं नोटिफिकेशन येईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं गुगलला सहकार्य करून अशा प्रकारची सूचना प्रणाली विकसित केलेली आहे. नोकियानं देशातली पहिली 6G लॅब बंगळुरू शहरामध्ये सुरू केलेली आहे. केरळमधली पहिली 3D प्रिंटेड इमारत अमेज 28 या नावानं तिरुअनंतपुरम या शहरामध्ये उभारण्यात आलेली आहे. जागतिक पशु आरोग्य संघटनेनं बर्ड फ्लू रोगापासून मुक्त म्हणून घोषित केलेला देश भारत. मोठ्या प्रमाणात जे काही बर्ड्स आहेत किंवा कोंबड्या वगैरे आहेत त्यांना बर्ड फ्लू रोग त्या ठिकाणी येत असतो. सो भारत हा बर्ड फ्लू रोगापासून मुक्त झालेला देश असं जागतिक पशु आरोग्य संघटनेनं सांगितलेलं आहे. दरवर्षी 14 ऑक्टोबर हा दिवस ई वेस्ट म्हणून साजरा केला जातो. आपल्या घरामध्ये जे काय आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो ते निकामी झाल्यानंतर किंवा आपल्याला त्याचा वापरून कंटाळल्यानंतर आपण ते तसेच टाकून देतो. त्याच्यामध्ये मोबाईल फोन असतील, लॅपटॉप्स असतील, TV असतील, फ्रीज असतील, हे सगळे ई वेस्टमध्ये असतात. ओके, सो ई वेस्ट दिवस 14 ऑक्टोबर म्हणून साजरा केला जातो. नंतर मुख्यमंत्री राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशनचं अनावरण करणारं राज्य आहे पंजाब. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या हस्ते ई विधान ॲप्लिकेशनचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हे ई विधान ॲप्लिकेशन काय आहे तर आपल्या प्रत्येक राज्याची विधानसभा आपल्याला पेपरलेस करायची आहे. सो पेपरलेस विधानसभा तयार करण्यासाठी जे काय ॲप्लिकेशन आहे त्याला राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. नंतर पाणी आणि मातीची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी IIT मद्रासनं एक पोर्टेबल उपकरण विकसित केलेलं आहे. पोर्टेबल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. नंतर प्रत्येक राज्य सरकारकडून किंवा देशाकडून केंद्र सरकारकडून विविध नागरिकांसाठी विविध सर्व्हिसेस उपलब्ध करून दिले जातात आणि ह्या सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून जम्मू काश्मीरने एक सर्व्हिस प्रोव्हाइड पोर्टल सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे ई उन्नत. आयोग हाच प्रश्न विचारू शकतं की ई उन्नत हे सर्व्हिस प्रोव्हाइड पोर्टल कोणाचं आहे? जम्मू काश्मीरचं. नंतर जलद आणि स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी ॲमेझॉननं प्रोजेक्ट कुईपर सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा, ॲमेझॉनचा प्रोजेक्ट कुईपर आहे. नंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत शिकत असतात तेव्हा बरेच त्यांना डाऊट्स येत असतात. हे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आंध्र प्रदेश राज्यानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक ॲप्लिकेशन अनावरण केलेलं आहे. AI बेस्ड एक ॲप्लिकेशन आहे ज्या माध्यमातून मुलांचं शंका निरसन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचं नाव आहे डाऊट क्लिअरन्स बॉट. ओके, सो आयोग प्रश्न विचारू शकतं विद्यार्थ्यांच्या शंका निरसन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्यानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे? सो आंध्र प्रदेश राज्य आणि त्याचं नाव आहे डाऊट क्लिअरन्स बॉट. नंतर पांढरा हायड्रोजनचा एक मोठा साठा फ्रान्समध्ये सापडलेला आहे. हा पांढरा हायड्रोजन काय असतो आपल्याला गरज नाहीये बघायची, फक्त व्हाईट हायड्रोजनचा साठा फ्रान्स देशामध्ये सापडलेला आहे, एवढं चांगलं लक्षात ठेवा. ओके, चला नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण पाठीमागच्या 15-20 मिनिटापासून आपण काय शिकलेलो आहोत. ओके, WHO लहान मुलांमध्ये मलेरिया प्रतिबंधासाठी दुसरी लस शिफारस केलेली आहे. तिचं नाव आहे RTS. ओके, पहिली आहे R21. ऑक्सफर्डनं त्याचं निर्मिती केलेली आहे. मॉस्किरेस असं त्याचं ट्रेड नाव त्या ठिकाणी आहे. नंतर पुरुषांना इंजेक्शनच्या माध्यमातून घ्यायचं जगातील पहिलं गर्भनिरोधकाची चाचणी आणि यशस्वी निर्मिती ICMRने केलेली आहे. 60 मिलीग्राम मात्र्यामध्ये त्या ठिकाणी ते दिलं जाणार आहे. 16वी आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि पोलिसिंग परिषद कोची या ठिकाणी आहे. भारत NCX हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव त्या ठिकाणी होता. कृषी विज्ञान काँग्रेस ती पण कोचीला झालेली आहे. नंतर कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा परिषद युनायटेड किंगडममध्ये झाली. नंतर शेतकऱ्यांसाठी ज्या काही कृषी मंत्रालयाकडून योजना राबवल्या जातात त्याची माहिती देणं असू दे तेव्हा त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक चॅटबोट विकसित करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे किसान ई मित्र. वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे, भारत 56व्या नंबरला आहे. ओक्ला स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये UAE 1 नंबरला आहे तर भारत 47 नंबरला आहे. भविष्यात जे पॅन्डेमिक येणार आहे त्याला WHOनं डिसीज X असं नाव दिलेलं आहे. युनायटेड किंगडम हा जगातला देश आहे ज्यानं शक्तिशाली लेझर तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या लेझरचं नाव आहे वल्कन 2020. बांगलादेशमध्ये रुपूर नावाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे, त्याला युरेनियमचा पुरवठा केलेला आहे रशिया या देशानं. नंतर नोकियानं भारतातील पहिली 6G लॅब सुरू केलेली आहे बंगळुरूमध्ये. केरळ इथं देशातील केरळमधली पहिली 3D प्रिंटेड इमारत तिचं नाव आहे अमेज 28 तिरुअनंतपुरम. भारताला जागतिक पशु आरोग्य संघटनेनं बर्ड फ्लू रोगापासून मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे.
14 ऑक्टोबर हा ई वेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशनचं अनावरण नुकतंच पंजाब राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. IIT मद्रासनं असं एक उपकरण विकसित केलेलं आहे जे पोर्टेबल आहे आणि जे पाणी आणि मातीची क्वालिटी त्या ठिकाणी चेक करतं. अमेझॉननं प्रोजेक्ट कुईपर सुरू केलेला आहे ज्याच्या माध्यमातून जलद आणि स्वस्त ब्रॉडबँड त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. आंध्र प्रदेशनं विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक ॲप्लिकेशन अनावरण केलेलं आहे. त्याचं नाव आहे डाऊट क्लिअरन्स ॲप बॉट. आणि पांढऱ्या हायड्रोजनवरचा मोठा सापटा जो आहे तो फ्रान्स राज्यामध्ये देशामध्ये सापडलेला आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.